चोपडा जिल्हा जळगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने EVM हटाव आंदोलन या ठिकाणी आम्ही आज आयोजित केलेलं आहे। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या आदेशावरून संपूर्ण भारतभर हे आंदोलन होत आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हल्ली विधानसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्या ठिकाणी जे निकाल लागलेले आहेत ते अतिशय आश्चर्यकारक आणि असे अद्भुत आहेत। या निकालांवर जनतेचा अजूनही विश्वास राहिलेला नाही। एकतर्फी एवढा निकाल लागतो याच्यामध्ये जनतेच्या मनात सुद्धा शंका आहे आणि मला असं वाटतं की आता EVMबद्दल जेव्हा शंका निर्माण होते तर आमचा केंद्र सरकारकडे मागणी आहे की EVM हटवून या ठिकाणी बॅलेट पेपरवर भविष्यातल्या सगळ्या निवडणुका घ्याव्यात, जेणेकरून लोकांच्या मनात हा जो अविश्वास तयार झाला आहे तो दूर होईल। कारण लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात राग पण आहे आणि ज्या वेळेला एखाद्या सिस्टीमबद्दल लोकांना शंका असते तर शासनाचं जे कर्तव्य आहे की त्यामध्ये नक्कीच बदल झाला पाहिजे। पूर्वीसुद्धा आपल्याकडे बॅलेटवर निवडणुका व्हायच्या। आजही अमेरिकेत किंवा सगळ्या फॉरेन कंट्रीमध्ये आजही लोकांनी EVM बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका तिथं घेतल्या जातात। अतिशय प्रगत राष्ट्रसुद्धा EVMला त्यांनी बंद केलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याकडे भारतात EVM बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आमच्या पक्षाची मागणी आहे। आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, त्याचप्रमाणे प्रियंकाजी गांधी, खरगे साहेब, त्याचप्रमाणे पटोले साहेब, थोरात साहेब, ही सगळीच मंडळी आज एक दिलाने काम करत आहेत आणि काँग्रेस पक्षामुळे आज भारताचा जो विकास झालेला आहे तो मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि त्याच्या संदर्भात आज सत्ताधारी पक्ष दिशाभूल करण्याचं काम करत आहेत। EVMमधून आलेला निकाल हा संशयास्पद आहे। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की भविष्यातल्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत।